त्यांच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। त्यांनी मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी नियुक्ती केली आहे आणि गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून दोन्ही शिक्षक शाळा सोडून मंत्रालयामध्ये काम करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि ओएसडी नियुक्ती संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले होते, तरी देखील नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांची बदली शाळा सोडून मंत्रालयात करून घेतल्याचा आरोप केला जातोय। महेंद्र शिर्के आणि भिकाजी मांढरे अशी संबंधित शिक्षकांची नावं आहेत। दरम्यान इतरही मंत्र्यांनी अशा काही नियुक्त्या केल्यात का याचा शोध आता सुरू आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं सुरू आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात या संदर्भात। राहुल, आपण बघतोय मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा वादामध्ये सापडलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच मंत्र्यांनी ओएसडी नियुक्त करताना यासोबतच खासगी सचिव नियुक्त करताना त्याची संपूर्ण छाननी केल्याशिवाय कोणताही अधिकारी नियुक्त होणार नाही अशीच भूमिका घेतली होती। यावरून अनेक वाद प्रतिवाद देखील रंगले होते। मात्र तरी देखील काही मंत्र्यांनी उसनवारी तत्वाचा अर्थातच एका चोरवाटेचा फायदा घेत पुन्हा एकदा ग्रामीण विभागातनं खास करून शिक्षकांची आपल्या खात्यामध्ये म्हणजे शाळेतनं थेट मंत्रालयात रवानगी केली काय अशीच परिस्थिती आहे। दोन्ही पत्र जी आहेत ती ग्रामविकासचे म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील 2 शिक्षक हे महाड तालुक्यातील म्हणजेच भरत गोगावले यांच्याच मतदारसंघातील 2 शिक्षकांची खासगी सहकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर अशा पद्धतीची कोणतीही नियुक्ती ही पूर्णपणे बेकायदेशीर तितकीच चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि त्यामुळे इतक्या दिवसांपासून अशा पद्धतीचा अधिकारी तिथं असताना देखील आता मात्र मुख्यमंत्री कार्यालय नेमकं त्यावर काय भूमिका घेतंय यासोबतच फक्त भरत गोगावलेच नाही तर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीचा वापर करत ज्यांनी कोणी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्यांच्यावर देखील पुन्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यात परत पाठवण्याचे निर्देश जे आहेत ते लवकरात लवकर दिले जाणार असल्याची माहिती देखील न्यूज 18 लोकमतला मिळते। एकंदरीत बघितलं तर मनमानी कारभार आणि यासोबतच इतर विभागातील अधिकारी उसनवारी तत्वावर स्वतःच्या कार्यालयात घेणं आणि आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांसोबत घेण्यामुळे हा वाद रंगला होता आणि त्यामुळेच थेटपणे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच यामध्ये लक्ष घातलं होतं। मात्र तरी देखील अशा पद्धतीनं जर 2 शिक्षकांची नियुक्ती ही शाळा सोडून थेट मंत्रालयात होत असेल तर नेमकं यावर काय कारवाई होते हे देखील पाहावं लागेल। निश्चित राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।